भाजपकडे बहुमत, त्यांना पत्ते पिसण्याचा अधिकार. शिवसेनेचं सामनामधून सांत्वन. सोलापुरातली 6 हेक्टर वनजमीन खासगी मालकांच्या घशात. सरकारी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं बड्या धेंडांनी वनजमीन लाटली. बॉम्बे हायकोर्ट आता होणार मुंबई हायकोर्ट. मद्रासचं चेन्नई आणि कलकत्त्याचं होणार कोलकाता हायकोर्ट. केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. गरिबांना रेशन दुकानात तूर डाळ मिळणार 120 रुपये किलोनं. 70 लाख कुटुंबांना महिन्याला 1 किलो तूर डाळ देण्याचा सरकारचा निर्णय. पुण्यात 165 वाडे धोकादायक. वाड्यात राहणाऱ्यांना वाडे रिकामे करण्याच्या नोटिसा, पण डेव्हलपमेंट नंतर भाडेकरूंना मिळणार जागेचा ताबा. आजपासून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी 24 तास राहणार खुलं. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय. गायक मिका विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल. फॅशन डिझायनरनं केला आरोप, तर महिलेनं घरात घुसून पैशांची केली मागणी. मिकाचा प्रत्यारोप. भारताची टीम वेस्ट इंडियाच्या अवघड दौऱ्यासाठी रवाना. मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर अनिल कुंबळेची मोठी कसोटी. दौऱ्यामध्ये टीम इंडिया खेळणार 4 टेस्ट. आणि त्याचबरोबर आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत आषाढी वारीत आज भक्तिभावाचा रिंगण सोहळा. चांदोबाचा लिंब इथं माऊलींच्या पालखीचं उभं रिंगण, तर बारामतीच्या काटेवाडीत तुकोबाच्या पालखीचं मेंढ्यांचं गोल रिंगण. आज नाही तर उद्या साजरी होणार ईद. चंद्रदर्शन न झाल्यानं दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांची घोषणा. आणि आज रिलीज होतोय सलमानचा सुलतान. ईदच्या मुहूर्तावर जोरदार गल्ला जमवण्याची अपेक्षा.